बोरिवलीत ऑटो रिक्षामध्ये राहिलेले 2.86 लाखाची बॅग पोलिसांनी शोधून केली मालकाच्या स्वाधीन। बोरिवली पश्चिम येथे ऑटो रिक्षामध्ये चुकून राहिलेली 2,86,000 रुपयाची रोख रक्कम असलेली बॅग पोलिसांनी तत्परतेने शोधून तक्रारदाराला परत केली आहे। श्री विश्वास सामंत वय वर्ष 60 हे लग्न कार्यक्रमानंतर शिंपोली येथील हॉटेलवर जात असताना ही बॅग ऑटोमध्येच राहिली होती। तक्रार मिळताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने ऑटो रिक्षाचा शोध घेत बॅग सुरक्षितरित्या ताब्यात घेतली आणि ती तक्रारदाराच्या स्वाधीन केली आहे। जे विक्टीम आहेत सामंत यांची बॅग विसरले होते बँकेतून रक्कम काढून ते घरी घेऊन जात होते आणि एका रिक्षेमध्ये ते विसरले होते। आमच्या पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी आम्हाला ही माहिती दिली। सदरची माहिती मिळताच आम्ही डिटेक्शन स्टाफला सूचना दिल्या आणि त्यांना मार्गदर्शन केलं आणि ज्या रिक्षेतून जे गेले होते त्या रात्रीच्या वेळी आम्हाला व्यवस्थित फुटेज भेटलं नाही। सकाळपासून आमची टीम त्या रिक्षेच्या मागे होती। CCTV फुटेजला पहिल्यांदा त्याचा आम्हाला नंबर दिसला नाही। 2-3 CCTV पुढे जात असताना बघितल्या त्या रिक्षेच्या मागे एक सिम्बॉल होता, एक लाल पट्टी होती। त्या लाल पट्टीच्या अनुषंगाने त्यांना मी सूचना दिल्या की ही लाल पट्टीची रिक्षा कुठे कुठे जाते त्याचा शोध घ्या। त्यानुसार आमच्या टीमने विविध ठिकाणी जाऊन म्हणजे ज्या मार्गाने रिक्षा गेलेली आहे त्या रिक्षेच्या मार्गाने जाऊन तिचा शोध घेतला असता ती ज्या ठिकाणी गेली त्याची माहिती मिळाली, तिचा नंबर मिळाला। त्या नंबरच्या अनुषंगाने आम्ही त्याची माहिती काढली आणि त्या रिक्षेवाल्याला बोलवून घेतला। प्रथमतः त्याने जी बॅग ठेवली होती त्याने नकार दिला होता आणि त्याच्याकडे सखोल तपास केला असता ती बॅग त्याने घरी ठेवली होती। तो मला बोलला, त्याने सांगितलं की माझ्या बॅगेबरोबर ती बॅग गेली हे माझ्या लक्षात आलं नाही, म्हणून त्याने ती बॅगेसहित आणून आमच्याकडे रक्कम जमा केली। ती जमा केल्यानंतर आम्ही कंप्लेंटला बोलवून घेतलं। त्याने बॅग आपली ओळखली आणि त्याच्यामध्ये असलेली रक्कम ही त्यांचीच होती हे त्याने आम्हाला सांगितलं आणि त्यांना आम्ही आजची सुपूर्द केलेली आहे। सर, नागरिकांना तुम्ही असं काय आवाहन करणार या संदर्भात? नागरिकांना आव्हान आहे, जर तुमची बॅग जरी विसरली किंवा काही जरी असली तरी तुम्ही महापोलिसांकडे या। आमचे सुपिरियर्स जे अधिकारी आहेत, माननीय पोलीस आयुक्त आहेत, त्याच्यानंतर आमचे जॉईंट CP एलांडो आहेत आणि आमचे इतर जे अधिकारी आहेत ॲडिशनल CP सर, तसेच आमचे पोलीस उपायुक्त आणि SCP सर यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा तपास करत असतो, चौकशी करत असतो। जरी बॅग जरी विसरली असेल आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि जास्तीत जास्त न्याय जसा देता येईल तसा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामुळे ज्यांना आपण दिल्यानंतर ते समाधान व्यक्त करतात हे आमच्यासाठी फार मोठं आहे। तर शेवटचा प्रश्न, एक वाहन चालकांना म्हणजे जसे भाडेवर गाडी चालक रिक्षा असेल, ओला असेल, या चालकांना तुम्ही काय आव्हान द्याल? जे वाहन चालक आहेत, विशेषतः वाहतूक करणारे आहेत, त्यांनी एखादी बॅग राहिली असेल, त्यामध्ये छोट्या मोठ्या वस्तू असतात। आता यांच्या लग्नाची रक्कम होती, एवढी रक्कम मोठी रक्कम होती ही, तेवढा आघात असतो, तर त्याने ते आणून विलिंगली आणून त्यांनी जेवढं जवळचं पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी ती जमा करायची। असे बरेचसे रिक्षेवाले किंवा टॅक्सीवाले आणून जमा करतात। तसंच जर अजून कोणाला राहिलं असेल त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला जमा करायची, म्हणजे ती आम्हाला माहिती मिळेल, त्या लिखून लोकांना देता येईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.